शक्ती न्यूज, नारीचा आवाज, सत्याची ओळख। ऑक्टोबर रोजी पहाटे मुळशी तालुक्यातील एका दुर्गम भागातील अंधगाव येथून अटक केली आहे। शिवजयंतीच्या दिवशी अभियंता देवेंद्र चोक यांच्यावर झालेल्या हल्ल्या प्रकरणात गजा मारणे टोळीवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे। त्यात गजानन मारणे याच्यासह अनेकांना पोलिसांनी अटक केली आहे। त्यांच्यावर मोक्का कारवाई करण्यात आली आहे। तेव्हापासून रुपेश मारणे हा फरार होता। कोथरूड पोलीस तसेच गुन्हे शाखेचे पथक त्याचा शोध घेत होते। मुळशी तालुक्यातील आनगाव येथील एका मोठ्या बंगल्यात तो राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली। त्यानुसार पोलिसांनी सदर ठिकाणी छापा टाकत आज पहाटे त्याला ताब्यात घेतला आहे। आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।